जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूर शहरात अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सचा अक्षरशः सुळसुळाट झालाय। या पोस्टरबाजांची मजल इथपर्यंत गेलीये की त्यांनी चक्क शहरात नव्याने लावण्यात आलेले सिग्नल्सचे खांबही झाकून टाकले आहेत। गंभीर बाब म्हणजे या अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात पालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही। त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटतोय। बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात जागोजागी अवैध पोस्टर्स आणि बॅनर्स लागले आहेत। याशिवाय पालिकेच्या पथदिव्यांवरील फ्लेक्सची संख्याही वाढली। या पोस्टरबाजीमुळे शहराचं विद्रुपीकरण होतंय। यातील बहुतांश पोस्टर हे राजकीय पदाधिकाऱ्यांचे आणि व्यावसायिक संस्थांचे आहेत। पालिका प्रशासनाकडून त्या विरोधात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही। केवळ थातूरमातूर कारवाई करून 2-4 पोस्टर्स काढण्याचा दिखावा केला जातो। पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पोस्टरबाज नेत्यांचं चांगलंच फावलंय। त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। हे अवैध पोस्टर्स तसंच बॅनर तत्काळ काढून टाकावेत आणि शहराचं विद्रुपीकरण थांबवावं। तसंच अवैधरित्या पोस्टर्स बॅनर लावणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर आणि व्यावसायिक संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।